आज आपल्याला चित्ररूप माहितीचे संकलन कसे करायचं ते बघायचं आहे. तर चित्ररूप माहितीचे संकलन यावर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात, तर तुम्हाला काय केलं जातं, अशा प्रकारचं चित्र दिलं जातं आणि त्या चित्रामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे हे अगोदर तुम्हाला समजून घ्यायचंय आणि काय आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला चित्राचं निरीक्षण करायचंय आणि या चित्रामध्ये इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये प्रमाण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? प्रमाण दिलेलं आहे. एक व्यक्ती इथं फोटो आहे, त्या फोटोला बघितला तर एक व्यक्ती म्हणजे किती व्यक्ती आहेत? 5. म्हणजे या चित्रामध्ये ही एक व्यक्ती म्हणजे किती व्यक्ती असणार आहे? 5 व्यक्ती असणार आहे. मग हे तुम्हाला समजून घ्यायचं नाही तर काय होतं, कधी कधी आपल्याला विचारलं जातं, कोंबडी पाळणारे शेतकरी किती आहेत? कोंबडी पाळणारे शेतकरी किती आहेत? मग तुम्ही काय म्हणता? 4. पण 4 उत्तर येईल का त्याचं? नाही. त्याचं उत्तर किती येणार आहे? 20. बरोबर. एक व्यक्ती म्हणजे 5. मग इथे कोपऱ्यामध्ये प्रमाण यावरती लक्ष केंद्रित करायचं की आपल्या कोपऱ्यामध्ये काय माहिती दिलेली आहे. मग या माहितीवरून आपल्याला पुढचे उत्तर काढता येतात. मग कसे, आता जर तुम्हाला चित्रामध्ये विचारले की बकरी पालन करणारे पाळीव प्राणी पाळणारे, बकरी हा पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? किती आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 मल्टिप्लाय 5 किती होतात? 35. किती होतात? 35. मग बकरी पाळणारे किती व्यक्ती आहेत? 35. आणि म्हैस पाळणारे किती लोक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे किती होतात? 8 5 जा 40. बरोबर आहे. बकरी पाळणारे आहेत 35, म्हैस पाळणारे आहेत 40. मग आता मला सांगा, म्हैस पाळणारे बकरीपेक्षा कितीने जास्त आहेत? कितीने जास्त म्हटल्यानंतर आपल्याला काय बघायचं? यस, व्हेरी गुड, अगदी बरोबर. कितीने जास्त आहेत? म्हैस पाळणारे 5ने. बकरीपेक्षा जास्त संख्या कुणाची आहे? 5ने जास्त आहे म्हस. मग तसंच सेम आपल्याला बघायचं. मग सारखी संख्या दिसते का कुठे? नाही. फक्त तुम्हाला इथे संख्या. मग मेंढी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे? सांगा बरं. 1 2 3 4 5. 5 5 जा 25. बरोबर. मग आता सांगा, बकरीपेक्षा मेंढी पाळणारे कुणाची कितीने संख्या कमी आहे? बकरी पाळणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा मेंढी पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कितीने कमी आहे? कितीने कमी आहे? बकरी पाळणारे किती आहेत? 35. आणि मेंढी पाळणारी किती आहे? 25. मग 35 मधून 25 गेले, किती उरले? 10 उरले. बरोबर. म्हणजे 10ने कमी आहे. 10ने कमी आहे. जास्त विचारले तर ती संख्या सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे आणि कमीने विचारलं तर ती संख्या सुद्धा तुम्हाला सांगता आली पाहिजे. मग अशा प्रकारे तुम्हाला इथे चित्रावरून माहिती काढायची आहे. मग ती तुम्हाला जमेल? समजलं? ठीक आहे.